नमस्कार, आज मी बनवणार आहे अंड्यापासून बनणारी अशी डिश जी खायला खूप टेस्टी आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे, ती म्हणजे अंडा खिमा मसाला। जर कधी आपण घाई गडबडीत असू किंवा आपल्याकडे अचानक पाहुणे आले तर अशा वेळी ही डिश आपण पटकन बनवू शकतो। तर असा जबरदस्त टेस्टी असलेला अंडा खिमा मसाला बनवण्यासाठी मी इथे 7 अंडी उकळत ठेवली आहेत। ही अंडी उकळेपर्यंत मी इकडे अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेते। पेस्ट बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 16 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात। त्याचबरोबर 1 इंच अद्रकाचे बारीक पीसेस करून घेतलेत। नंतर 3 हिरव्या मिरच्या घेऊन थोडीशी कोथिंबीर घेतलीये। आता वरून थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधून चांगलं फिरून घेऊया। तर अशी ही पेस्ट करून घेतलीये। आता ही पेस्ट थोड्या वेळेसाठी साईडला ठेवून जी अंडी उकळत ठेवली होती ती अंडी उकळून थंड झाल्यावर त्या सर्व अंड्यावरील मी साली काढून घेते। अशा सर्व अंड्यांवरील साली काढून झाल्यावर हे सर्व अंडी आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तर इथे मी किसणीच्या सहाय्याने ही सर्व अंडी किसून घेणार आहे, कारण आपल्याला अंडा खिमा मसाला बनवायचा आहे, त्यासाठी आपल्याला सर्व अंडी किसूनच घ्यायची आहेत। तर इथे मी सगळे अंडे किसून घेतलेत। गॅसच्या मिडियम फ्लेमवर पॅन ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले। जिरे चांगले फुलल्यावर त्यामध्ये 1 तेजपत्ता घालून घेतला। जिरे तेलामध्ये थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचे। आता यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातलेत। या तेलामध्ये हे कांदे थोड्या वेळेसाठी चांगले परतत राहायचे। सतत चमच्याने ढवळल्याने कांदे हे सगळीकडून सारखे भाजले जातील। तर इथे आता कांद्यांचा कलर थोडासा चेंज होऊन कांदे हे मऊसूत झालेत। यामध्ये आता मी अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट घालून घेते। या कांद्याबरोबर ही पेस्ट सुद्धा या तेलामध्ये थोडा वेळ परतत राहायची आहे। अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत ही पेस्ट या तेलामध्ये परतत राहायची आहे। तर इथे अद्रक लसूणचा कच्चेपणा जाऊन ही पेस्ट या कांद्यामध्ये छान अशी मिक्स झाली आहे। तर आपल्या घरच्या साहित्यांपासून हा अंडा खिमा मसाला खूप मस्त बनून तयार होतो। आता यामध्ये मी कट केलेला एक मोठा टोमॅटो घालून घेते। टोमॅटो लवकर मऊसूद होण्यासाठी त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतले। तर इथे टोमॅटो सुद्धा छान असे शिजलेत। आता यामध्ये मी काही सुके मसाले घालून घेते। इथे 1 चमचा लाल मिरची पावडर घालून पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। नंतर अर्धा चमचा जिरे पावडर घालून अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे। वरून पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। आता हे सर्व मसाले या कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट बनवली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घेतले। कांदा, टोमॅटो आणि हे सर्व सुके मसाले छान असे एकजीव झालेत। आता यामध्ये मी सुरुवातीला जे काही अंडे उकळून किसून घेतले होते ते किसलेले अंडे मी यामध्ये घालून घेते। वरून थोडंसं मीठ घालून घ्यायचे। मी सुरुवातीला टोमॅटो शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे आता यामध्ये थोडंसंच मीठ घालून घेते। हे किसलेले अंडे सुद्धा यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालायचंय। पाणी यामध्ये जास्त घालायचं नाहीये, एकदा किंवा 2 वेळाच थोडंसंच पाणी घालायचंय। आता हे सर्व चांगलं मिक्स करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। जर का तुम्हाला यामध्ये बटर हवा असेल तर या स्टेजला तुम्ही बटर सुद्धा यामध्ये घालू शकता। एकदम मस्त असं अंडा खिमा मसाला बनवून तयार झालाय। अंडा खिमा मसाला जेवढा दिसायला मस्त दिसतो तेवढा खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो। तर हा अंडा खिमा मसाला तुम्ही पराठा, चपाती, पाव, नान यांच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता। याला मी सर्व केलेला आहे पावाबरोबर। तर असा हा जबरदस्त टेस्टी असलेला अंडा खिमा मसाला बनवून तयार झालाय। तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपी सोबत। धन्यवाद।